आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमचा माणूस तुमचं पार्सल घेऊन तिकडे तयार आहे. फक्त सांभाळून जा, पोलीस आहेत तिकडे. हे घ्या. आता ना मला खूप गिल्ट यायला लागलंय. 5 मिनिटांमध्ये पूर्ण सिच्युएशन चेंज झाली आहे. धनंजय प्लीज, तुम्ही या सगळ्याचा विचार नका करू. शांत व्हा. आणि सापडेल ती बाई. सापडेल, पण कोणत्या अवस्थेत ते नाही सांगता येते. तिच्या अंगावरती अब्युजिव्ह मार्क्स होते. यार, माझ्याच निष्काळजीपणामुळे झालं हे सगळं. नाही आता मला कळत नाही की मी. नाही धनंजय, तुम्ही काळजी करू नका. सीसीटीव्ही फुटेज आहे ना, त्यात सगळं काही कळेल. हां, त्यामुळे प्लीज काम डाऊन. ताई अशी कशी सोडून गेली आम्हाला. आता आम्ही कोणाला ताई बोलू. चल. आपलं माणूस जातं तेव्हा जे दुःख होतं ना, ते कशानंच भरून नाही येऊ शकत. साहेब, तुमचं काम झालंय. सीसीटीव्ही फुटेज मिळाले, सरांनी ऑफिसमध्ये बोलवले. चल. आता शोभताय साहेबाच्या चेले. त्या आदित्यला म्हणा, त्याचा जीव ज्या पोपटात अडकलाय ना, तो पोपट आमच्या पिंजऱ्यात अडकला. हसता येणार मजा. ऐका, आम्हाला गेल्या तासाभराचा सीसीटीव्ही फुटेज दाखव. एक मिनिट. हा माणूस ही डेड बॉडी घेऊन असं तोंडाला मास्क लावून का चाललाय? एक मिनिट, हा कोणाला घेऊन चाललाय? मला सांगा, गेल्या काही वेळात आयसीयूच्या फ्लोअरला कोणाची डेथ झाली आहे का? नर्स मॅडमला विचारा. नाही मॅम. अरे मग हा कोणाला घेऊन चाललाय? नेमका हा चेहरा पिक्सेलेट होतोय. ओके, हा ज्या दिशेला गेलाय ना, तिथला सीसीटीव्ही दाखवा.
त्या फ्लोअरचा सीसीटीव्ही बंद आहे साहेब. काय बंद आहे? अरे मग हॉस्पिटल का चालू ठेवलं तुम्ही? अरे तुम्हाला एक साधा कॅमेराचा मेंटेनन्स करता येत नाहीये? आता हा किडनॅपर त्या बाईला घेऊन फरार झालाय, ह्याचा चेहरा दिसत नाही, कुठे शोधणार आम्ही? धनंजय प्लीज प्लीज काम डाऊन. अरे आपण त्या माणसालाही शोधूया आणि त्या बाईलाही शोधूया. प्लीज काम डाऊन. हो साहेब. हा आदित्य माझ्या समोरच आहे. ए शाण्या घे बोल. हॅलो. काय रे, तुझी कोंबडी पळाली म्हणून तंगडी धरून माझं काम न करताच पळून निघाला होतास का रे शाणे? माझी अनु कुठे आहे? शोधून काढलंच मी तिला. माझ्या पंजातून कोणच निसटून जाऊ शकत नाही. तू तर नाहीच नाही, तुझी अनु पण नाही. तुझी ती सुंदरी आणि तुझा सावत्या ते पण होती तिथे हॉस्पिटलमध्ये. त्यांच्या डीसीपी आणि कलेक्टरच्या नाका खालून मी तुझ्या अनुला हॉस्पिटल मधून पळवलं. बघ, माझ्या अनुला काही झालं ना तर मी सोडणार नाही तुला. माझी अनु कशी आहे, कुठे आहे, तिला काही केलं नाहीस ना तू? सांगणार, सगळं सांगणार. पण त्याच्या आधी तू माझं काम करायचं. जा त्या सावीला जाऊन सांगायचं की तू तिचा खरा बाप आहेस. नाही सांगितलंस ना तर तिची अनुआई तिला कधीच नाही दिसणार. बाय. सर बोला ना. चावी तेच सांगायला आलोय मी तुला तुझ्या खऱ्या बाबांबद्दल सांगणार. मला माहित नाही तू काय रिॲक्ट होशील, काय बोलशील. माझ्या बाबांबद्दल सांगणार होतात म्हणून मी तुमची खूप वाट बघत होते. चावी खरं सांगू तुला, सगळी चूक आहे ना ती तुझ्या आईची आहे. तुला आठवत आहे शाळेत मी तुला एक गोष्ट सांगितली होती आई बाबांच्या भांडणाची?